दिगूच्या बाबतीत काय असेल ना तर ते माझ्यावर सोडा। तुम्ही बघितलात ना मी त्याला बाहेर गावी पाठवलंय 4-5 दिवसांसाठी। त्याला कदाचित जास्त वेळ लागेल पण कमी नाही। आणि तो परत आल्यावर काय काय करणार बोल ना। मी सांगेन मी सांगेन सखू माहेरी गेली। काय सांगायचंय काय नाही सांगायचंय कुणाला सांगायचंय याच्याशी मला काही देणं घेणं नाही। काय पण सांग तू। पण तुझा दिगू आणि घरी फालतूच्या उचापत्या करणारे जे आहेत ना त्यांना तू सांभाळायचं। बाबाजी तुला जमत नसल मग आम्ही सांभाळू। नाही मी बघते ना बाबाजी। कुणीच माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही। तुम्ही फक्त सखूकडे बघा बस। तिचं तर पार पंख छाटून सुरवंट करतो की नाही बघ मी। मग बसल वळवळत माझ्या पायाशी बाबाजी बाबाजी करत। सखूबाई काय आमच्या पाशातून आता सुटत नाही मनोरमे। करून ठेव। काशीराम काका घरदार विकून पळून जाणार असं दामू काका म्हणाले होते। पण इथे काय सुरू आहे? वारकरी विठ्ठल नाम। काशीराम काका बाहेर या। काशीराम काका बाहेर या। अहो अहो काका माझ्या कशाला पाया पडताय? अहो जावई बापू इथे आलेत। कसं आहे ना व दारात वारकरी आहे ती कार्तिकीची वारी आहे ना व आणि त्यांच्या सवीमंदी असताना समध्यांच्या आधी समध्यांच्या पाया पडायचं असतं। इथं कोणी बी लहान नसतं आणि कोणी बी मोठं नसतं। हे बघा इथे मी कर्ज वसुलीसाठी आलोय। अहो नुसती मान काय हलवताय? बोलता येतं ना तुम्हाला? अहो ऐका ना दारात म्हणजे आमच्या अंगणात जेव्हा कार्तिकीची वारी असते ना व तेव्हा त्यांच्या सेवेमध्ये असताना मौन धरणं हा माझ्या धन्याचा लय वर्षापासूनचा नियम आहे बघा। हो म्हणताय तेच नाही आपण सकाळच्याला सगळा व्यवहार करू। तुम्ही बी थांबा ना। हे एक